आज विजय झाला आहे राष्ट्रवादी काँग्रेस. तर आता जात आहोत कागलला मार्केटमध्ये. हो काय मम्मी व्हिडिओ बघते. आधी काय नवोदयची एक्झामसाठी लोक भरपूर जमलेले आहेत. वायजी हायस्कूल, यशवंतराव खाडगे हायस्कूल, ज्युनियर कॉलेजमध्ये नवोदयची एक्झाम चालू आहे. भरपूर लोक जमलेले आहेत, विद्यार्थी आलेत भरपूर. आता बघूया काय काय कसं कसं, कोण पास होते, कोण नापास होते, कोण फेल होते, कोण टॉपला जाते, कोण नवोदयच्या एक्झाममध्ये रँकमध्ये येते. आज विजय झाला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. एक लोटे साहेब जिंदाबाद. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आत्ता आम्ही जात आहोत मार्केटला, म्हणजे कागलला. जरा काहीतरी खायचं मन करत होतं, तर मग जाणार आहेत. आणि अशी पण आता लवकरच डिलिव्हरी होणार आहे, मग असं चट्टरपट्टर खायचं काही मिळणार नाही लवकर. त्यामुळं आता जाणार आहेत. थोडं मेडिकल वगैरे सामान पण घ्यायचं आहे, मग ते घेणार आहेत. चलो दाखवतो तुम्हाला पण. तर आता जात आहोत कागलला मार्केटमध्ये. काहीच इथे आलेलो आता पाणीपुरी खायला, कारण की एकदा डिलिव्हरी झाली की मग काय असं एवढं काही चटपटा खायला मिळणार नाही, म्हणून त्यांना पाणीपुरी खायला स्पेशली आज यांना एकदा आणलेलं. आणि काही सामान घ्यायला पण, मग ते सामान वगैरे घेतलं आहे. आता पाणीपुरी खाऊन जाऊया घरी. ते आता आलेलो पाणीपुरी खायला. मागव द्या. चौकामध्ये आलो आहे आता इथे. इथं शेवपुरी, पाणीपुरी, फेमस दही भेळ, स्पेशल भेळ, अमेरिकन शेवपुरी, रगडापुरी, शेवपुरी, खारी डाळ भेळ, काटिया चाट, शेंगदाणे भेळ, सँडविच, फ्रेंच फ्राईज, महाराज, पापडी चाट, हे सगळं अवेलेबल आहे इकडं. बघा मेनू काय काय ते पुऱ्या ढीग आहे तिथं. काय खाणार आहेस? इथे आलेली आहे आपली दहीपुरी. तर खाऊया, बघूया कशी आहे. तर दहीपुरी संपून आता पाणीपुरी मागवते. सुट्टी नाही, परत मिळणार नाही. एकदा डिलिव्हरी झाली की सगळं काही असं पांचासारखं खावं लागेल, त्यामुळं खाऊन घेतो. तर बिल पेड करतायत. तर जाऊया घरी. थोडीशी आहेत ना त्यांच्या इथे हळद आहे, आज हळद लागत आहे तिथे बघा. तर गाईस हे बघा, आमच्या इथे बाजूला म्हणजे लग्न आहे, त्यांची हळद आहे. इथे आता हळद लावतायत बघा. तर गाणे वगैरे चालू आहे, त्यामुळे आवाज कमी येतोय. तिथे लागत आहे बघा हळद. मी आता वरती आले. तिकडे नवरी आहे बघा, तर नवरी आहे बघा. त्यांच्या पद्धतीत कसं कसं करतात काय माहिती नाही बघा. इथे खात आहे मी केळी चिप्स. तर मोबाईल बघणं चालू आहे. प्रेग्नन्सीमध्ये सगळ्यात जास्त मी चिप्सच खाल्ले असते, केळी चिप्स. A few moments later. तर गाईस आम्ही आलेलो सांगोला मामाच्या घरी. मी आता डिलिव्हरी तर जवळ आली आहे म्हणून इकडे थांबणार आहे, म्हणजे हॉस्पिटल इकडे जवळ आहे म्हणून. आणि मिस्टर कांबळे सोडवायला मला आलेले आहेत, पण ते आता स्वतः झोपून गेलेले आहेत इथे त्यांच्या आजीच्या बेडवर. आजीला सांगितलं मला झोपायचं आहे आणि मागितलं आहे चादर वगैरे, आणि निवांत झोपलेले आहेत बघा. काही टेन्शन नाही, काही नाही, निवांतपणा एकदम मस्त. हसायला लागल्यात. नाटक करतायत झोपायचं बघा. इथे सगळे पुस्तकच बाबासाहेबांची, संविधान वगैरे मामा वाचतात हे सगळे. काय मूर्ती वगैरे आहे वरती इकडे, आणि आहेत कसले कसले बुक. आणि हे बघा, हे भांडे, जुने भांडे एकदम.
पहिल्या काळातले. हे आजीचे आहेत, म्हणजे त्यांच्या ते होते ते वापरायचे ते. आत्ता हे असे भांडे काय बघायला मिळणार नाही तुम्हाला बघा. 30 वर्षाच्या पूर्वीची भांडी आहेत ती. 30 वर्ष अगोदरची भांडी आहेत जे मी पण पहिल्यांदा बघत आहे. कारण मी काय आमच्या इकडे बघायला नव्हते. असे असे म्हणजे पितळाचे माहीतच आहे त्यामध्ये, पण हे असे काही माहिती नव्हते. काय म्हणतात त्यांना? ही पितळीची भांडी. ही पितळाची ना? ती तांब्याची, ती पिवळ्याची. अच्छा सॉरी, ही तांब्याची आणि नाही ही तांब्याची आणि ही पितळाची. आईची भांडी जुने ठेवतो बघा. आठवणी असतात काही पहिल्या काळातल्या, जे आत्ता नाही येत. तर गाईस त्याला काय उडता कोंबडा म्हणतात लाल पंखांचा. मी मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल किती छोटे छोटे होते बघा वांग्याची झाडं. आता खूप मोठे मोठे झालेत. चिकू लागलेले काढले वाटतं. ते कढीपत्ता, लिंबू आहे तिथे. हरभऱ्याची भाजी, त्याला हरभरा लागला आहे तो आता काढणार आहे मी खाण्यासाठी. तिकडे मिरच्या आहेत ज्या आता लाल झाल्या आहेत, पूर्ण एकदम अशा लाल पिकलेल्या आहेत. ते दाखवतो तुम्हाला, थांबा थोड्या वेळेस. मी दिसत आहे तरी पण थोडं थोडं. मामीनं काढून दिलंय हरभरा काढतायत. आणि हे बघा मिरच्या सगळ्या एकदम लाल लाल कोल्हापूरची मिरची बघा ही. तिकडे आपलं पार्सल आलंय, मग ते आता जाऊन खोलते. बघा इथं तोडून जरा दाखवा. हरभरा, चना, पुरणपोळीचं झाड बघा हे ना. हा हे हरभरा, मग याला पिकवतात, मग यातनं चण्याची डाळ निघत्या आणि यातनं पुरणपोळी बनते बघा. हे बघा इथे मम्मीने पार्सल पाठवलेलं ते आता आले आणि हे कांबळे आता खोलत आहेत. जरा खोला बरं. कुठलं पार्सल आलंय तुमचं? मम्मीने पाठवले काय? किरकोळ आहे वाटतं, हलका फुल काय वाटतं? मम्मी व्हिडिओ बघते. बघूया आता काय पाठवले. एक्साइटमेंट. चला मम्मी बघा. काय पाठवले? फक्त स्वेटर. चालतं, असं असं चांगली गोष्ट आहे. आहे का? वा वा वा, नातीसाठी ड्रेस घेतला. हे आमच्या आजीचं स्वेटर बघा. गाईस काय झालं माहिती आहे का, मी असं पण म्हणजे मामा तिकडे थांबणार आहे. तिकडे गेलेले थांबायसाठी, पण मी काही 6 महिने इकडे घरीच विसरून गेलेले. त्यामुळं मी आता परत नंतर उद्या जाणार आहे, कारण की तिथे हॉस्पिटल पण जवळ आहे. आणि म्हणजे कसं इमर्जन्सी जरी काय वाटलं वगैरे तर तिथल्या तिथे मी जाऊ शकते असं. मग आता उद्या परत जाणार आहे. आणि नेक्स्ट ब्लॉग बहुतेक असेल म्हणजे याचं डिलिव्हरीचंच असणार. तर तुम्ही नक्की बघा, कंटिन्यू बघत राहा. तुमचं असंच प्रेम असू द्या. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय, गुड नाईट.